विरोधकांकडून आंदोलनं घडवून आणली जातात, ते सत्तेत असताना आंदोलनं का झाली नाही? टू द पॉइंट मुलाखतीतून प्रसाद लाड यांचा विरोधकांना सवाल. सरांगेंच्या आंदोलनाची तारीख 30 वरून 28 कशी झाली? प्रसाद लाड. सरांगे भेटीनंतर सदावर्तेंचा सवाल. तर मी तारीख बदललेली नाही. सदावर्तेंच्या आरोपांना प्रसाद लाड यांचं टू द पॉइंट उत्तर. विधान परिषद निवडणुकीत सर्व जागांवर महायुतीत एकमत. सूत्रांची माहिती. एका जागेवरचा तिढा अद्याप कायम. पेट्रोल डिझेल 10 दिवसात तिसऱ्यांदा महागलं. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 87 पैशांची वाढ, तर डिझेल 91 पैशांनी महागलं. शेतकऱ्यांना इंधन उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. अशोक खरातनं बनावट खात्यांचा आधार घेत 200 कोटींचा व्यवहार केल्याची माहिती. खरातच्या साथीदारांकडून 13.5 कोटी जप्त. काळा पैसा पांढरा करण्यासाठी बनावट खात्यांचा वापर. पेपरफुटी प्रकरणात एकूण 3 मनीषा अटकेत. मनीषाच्या कार्यालयात सीबीआयची झाडाझडती. मोबाईल, हार्ड डिस्क सीबीआयकडून जप्त. त्र्यंबकेश्वरमध्ये 2,500 व्हीआयपी दर्शनाचा प्रस्ताव. दर्शन पास काळा बाजार रोखण्यासाठी मंदिर ट्रस्टचा प्रस्ताव. पुढील आठवड्यापासून नवीन सुविधा लागू होण्याची शक्यता. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं रस्त्यावर कांदा ओतून आंदोलन. कांद्याला किमान 2500 ते 3000 रुपये दर देण्याची मागणी. उकाड्यानं हैराण नागरिकांसाठी आनंदाची बातमी. 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. सुरुवातीलाच मुंबईत जोरदार पावसाची शक्यता. नवी मुंबईत सोमवारपासून 10% पाणी कपात. महापालिका क्षेत्रातील विविध विभागात आठवड्यातून 2 दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार. वांद्रेतील अनधिकृत बांधकामावरील कारवाई पूर्ण. 400हून अधिक झोपड्या जमीनदोस्त. चीनच्या शांग्सी प्रांतात कोळसा खाणीत भीषण स्फोट. दुर्घटनेत 82 कामगारांचा मृत्यू. 9 जण बेपत्ता. स्फोटाचं नेमकं कारण मात्र अस्पष्ट.